आपल्या देशाचे नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे सुपुत्र आणि माजी मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे आमदार, आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब, आपल्या जिल्ह्यातील आमदार माननीय अभिजितराव पाटील, माननीय नारायणराव पाटील, आमदार राजूजी खरे साहेब, आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील साहेब, मोरे साहेब आणि सर्व जमलेले बंधू आणि बहिणींनो, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा, विशेषतः आयोजन समितीच्या सर्व मान्य सदस्यांचा अत्यंत आभारी आहे की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि साहेबांच्या हस्ते माझा सन्मान केला. 1975 साली पहिल्यांदा मी SYBAमध्ये असताना कॉलेज युनियनच्या जनरल सेक्रेटरीपदी निवडून आलो आणि त्यानंतर गेली 50 वर्ष समाजकारण आणि राजकारण करताना जो अनुभव आणि संघर्ष स्मरण करताना माझे मन भरून आले आहे. मी आदरणीय दोन्ही साहेबांचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी आज इतका बिझी शेड्यूल असतानाही त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला बहुमोल वेळ दिला. गेली 50 वर्ष समाजकार्य व राजकारण करताना अनेक संकटे आली, परंतु माझ्या कुटुंबाच्या, मित्र, नातेवाईकांच्या व हितचिंतकाच्या मदतीने मार्ग सुकर होत गेले. जिथे स्वप्न सत्यात उतरवण्याची उमेद असते तिथे प्रत्येक अडचण आपोआप दूर होते, हाच विश्वास बाळगून मी सदैव काम केले. आजचा हा सन्मान माझ्या प्रवासातील प्रत्येक साथीदाराच्या कष्टाचा, विश्वासाचा, प्रेमाचा आहे असे मी मानतो. माझ्या प्रभागातील नागरिकांनी जर मला 5 वेळा महापालिकेवर निवडून दिलं नसतं तर मला वाटतं की मला एवढं 50 वर्ष काम करता आले नसते. आणि म्हणून मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचा अत्यंत ऋणी आहे. गेली 50 वर्ष विविध सामाजिक संघटनांच्या, शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम या शहरामध्ये राबवले. त्यातून गरीब, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सोलापूरचा महापौर आणि नगरसेवक म्हणून शहर विकासात हातभार लावला. सोशल बँकेचं चेअरमन म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय उद्योजकांना आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे कामगार महासंघाचा अध्यक्ष म्हणून श्रमिकांना त्यांचे हक्क मिळावेत व त्यांना न्याय मिळावा म्हणून, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून अनेक वेळा संघर्ष केला. शहराच्या अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्यासाठी, तसेच त्या ठिकाणी जे मालमत्ता करामध्ये भरमसाठ वाढ झाली होती त्या विरोधामध्ये देखील मी जनआंदोलने उभे करून या ठिकाणी आवाज उठवला. 3 दिवसीय अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन या शहरामध्ये भरून एक नवीन इतिहास निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले. सर, मला आजही आठवतं 1985 साली मी पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळेला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडायचा असेल तर आम्ही एकच टोळीचा ठराव करत असत की माननीय शरद पवार आणि माननीय सुशीलकुमार शिंदे यांना अधिकार देण्यात येतात आणि आपण उभयता नगरसेवकांची चर्चा करून त्या ठिकाणी माननीय पवार साहेबांच्या सहीनिशी त्यांचा जो लखोटा यायचा आणि त्या लखोट्यामधून जे नाव यायचे त्यांना त्या पदावर विराजमान करायचे. त्या लखोट्याचे 2 वेळा मी भाग्यशाली ठरलो. एकदा महापौर म्हणून आणि दुसऱ्यांदा सभागृह निवडीवर माननीय पवार साहेबांची आणि माननीय शिंदे साहेबांची सही आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत. या आयोजक समितीच्या वतीने मी त्यांचाही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सगळेजण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा. तर मी या महापालिकेमध्ये 5 वेळा निवडून आलो. 2 वेळेला मला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आलं आणि माझ्याबरोबरचे अनेक नगरसेवक
आमदार आणि खासदार झाले, परंतु मी नगरसेवक म्हणून महापालिकेत राहिलो, परंतु त्याचा मला समाधान आहे की खालच्या लोकांची कामं मला करता आली, गरिबांची कामं करता आली, झोपडपट्टीवासियांची मला कामं करता आली. मी आजही दररोज 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी माझ्या कार्यालयात बसून आलेल्या गरजू आणि गरीब लोकांची कामं करत बसतो. मला ज्या वेळेला जी जबाबदारी देण्यात आली ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडलेली आहे. या सन्मानाने माझा पुढचा प्रवास नव्या उमेदीने पुन्हा यशस्वीपणे पुढे जाणार आहे याची मला खात्री आहे. 50 वर्षाचा हा प्रवास हा फक्त माझा नव्हता, तर माझ्या सहकाऱ्यांचा व मार्गदर्शकांचा होता. शेवटी माझ्या या प्रवासात ज्या व्यक्तींनी, सहकाऱ्यांनी, मित्रांनी, परिवारांनी जी मला साथ दिली, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.